चमकदार पद्धतीने जिंकलेल्या निर्धारित 5 षटकांची ही सुद्धा लढत आपल्याला भगवा चषकाच्या वतीने आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळणार आहे. मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर, त्याचबरोबर सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेचे अनेक सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. याच गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या स्पर्धेला सदिच्छा भेटी दिलेल्या आपण पाहिलेले आहेत. इथे टेन क्रीक लाईव्हच्या वतीने चंद्र दाखवला जात आहे. पौर्णिमेचा चंद्र म्हटला की तो पूर्ण प्रकाशित असतो. चंद्राची वेगवेगळ्या पद्धतीची विवर रचना आहे ती सुद्धा आपण खरं तर इथून बघू शकतो, अनुभवू शकतो. टेन क्रिकने या स्पर्धेच्या वतीनेच आणि या स्पर्धेपासूनच लाईव्ह प्रक्षेपणामध्ये तिकडे सुरुवात केली होती आणि त्यानंतर मग टेन क्रिक म्हटलं की मुरबाड तालुक्याचं क्रिकेट प्रक्षेपित करणारी लोकप्रिय वाहिनी म्हणून ती उदयाला आपण पाहिली. अलीकडे ठाणे, रायगड असेल, याचबरोबर पालघर असेल, पुणे, मावळ असेल, इत्यादी भागांमध्ये, कोकण असेल इत्यादी परिसरामध्ये टेन क्रिकच्या वतीने स्पर्धा कव्हर केल्या गेलेल्या आपण सगळेजण बघत आहात. चला, वेळेचं बंधन आहे. निर्धारित 5 षटकांसाठी 25 मिनिटं, सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं बंधनकारक. 10 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत. 10 वाजून 31 मिनिटाने या सामन्याला झालेली सुरुवात आपण बघू शकू. स्ट्रायकिंगला बॅटर भार्गवने इथे लॉफ्टेड ऑफड्राईव्हचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळतंय गोलंदाज अमित राऊतला. आणि याच बरोबर पहिल्या चेंडूवर मोठा धक्का लागलेला आहे माही 11 पालघर वसईला. फलंदाज भार्गव बाद. सचिन बर्गे झेल खाली आलेले आपण पाहिले, त्यांच्या वतीने अत्यंत चांगला झेल. ऑन स्क्रीन आपण रिप्ले बघितला. ट्रेन किकच्या वतीने समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर फलंदाजाने केला होता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर फ्रंट ऑफ द विकेट 2 क्षेत्ररक्षक त्यांनी घेतलेले आहेत, जिकडे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना केलेली आहे. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण ज्या वेळेस गोलंदाज घेत असतो त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की गोलंदाज तुम्हाला ड्रायव्हिंग लेंथला गोलंदाजी करत असतो. हा अंदाज फलंदाजाला बांधता आला पाहिजे. समोरच्या दिशेने फटके खेळण्यासाठी भाग पाडलं जातं आणि त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आपण आपल्याला सगळ्यांना आला. फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. फलंदाज भार्गव पाटील बाद झालेले आहेत. वसईच्या वतीने ते क्रिकेट खेळतात. अत्यंत मोठं नाव होतं परंतु नावाप्रमाणे इथे त्याला निश्चितच करता आला नव्हता. संतोष जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. संतोष जाधव, गोखिवरी गावाचा हा अत्यंत स्टार खेळाडू. गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये लीग स्टेजच्या फार चांगली राहिली होती संतोषची. बॅकफुटला होते, तिथून स्कोअर ऑफ द विकेट फटका खेळण्याचा निर्धार फलंदाजाचा आपण पाहिला. फ्रंट लेग पुढे जरूर सरसावला होता. चेंडू फळीचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये करता आला नव्हता फलंदाजाला. गोलंदाजही लेंथ बॉलचा अत्यंत चांगला वापर करत आहेत. गोलंदाज अमित राऊत ज्यांच्याकडे फार मोठा अनुभव आहे. बघा, अनुभव तुम्हाला तुमच्या खेळातून दाखवता आला पाहिजे, हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखी एकदा फलंदाज इथे बाद होत असलेला आपण बघू शकू. यावेळेस मिड ऑनला बीट करता आलं नव्हतं फलंदाजाला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका खेळायचा होता संतोषला, त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. इथे यशस्वी होतोय गोलंदाज अमित राऊत आणि दिशा स्पोर्ट्स खेळला मिळालेलं हे दुसरं सुयश. आणखी एक फलंदाज बाद, अर्थात यावेळेस बाद होणारा फलंदाज संतोष जाधव. दोन्ही जेल एकाच खेळाडूच्या वतीने घेतले गेलेले आहेत की जे दिशा स्पोर्ट्स खेळचे संघनायक आहेत, संघ कर्णधार आहेत. संघ कर्णधारांनी दोन्ही जेल टिपलेले आपण पाहिलेले आहेत. गोलंदाजी चांगली राहिलेली आहे इथे. अमित राऊत या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा लेंथ बॉलचाच वापर करतायत. समोर ठेवण्याचा निर्धार इथे गोलंदाजाने जरूर घेतलेला आहे. 2 तालुके एकमेकांच्या बरोबर मैदानाच्या आतमध्ये इथे उभे ठाकलेले आपण बघत आहोत. खेड तालुका आणि दुसऱ्या बाजूने वसई तालुका. या अगोदर जर आपण पाहिलं तर वसई तालुक्याने आंबेगाव तालुक्याला परास्त केले होतं आणि आंबेगाव आणि खेड हे दोन्ही तालुके मला असं वाटतं पुणे जिल्ह्यामध्ये येतात आणि दोन्ही तालुके एकमेकांच्या बाजूबाजूला आहेत. त्याचमुळे आता आंबेगाव तालुक्याला
ज्या पद्धतीने पराभव पत्करावा लागला होता त्याचं उट्ट इथे फेडण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेली ती म्हणजेच खेड तालुक्याला. सुरुवात तर त्यांना चांगली मिळालेली आहे. या क्रिकेटचा विचार केला तर सगळे प्लेयर हे मातबर प्लेयर असतात. म्हणजे प्लेइंग 11 जी आपण बघतो ते सगळेच्या सगळ्यांकडे फार मोठ्या क्षमता असतात, म्हणून त्यांना तालुका निहाय क्रिकेट खेळण्याची संधी मिळत असते. तालुका निहाय क्रिकेट म्हटलं की तुमच्याकडे एक सौजन्य दाते म्हणून एक मोठं नाव असतं आणि त्यांच्या पसंतीस उतरणारी खेळी या अगोदर तुम्ही केलेली असते. इथे 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 आणखी एक फलंदाज बाद होत असलेले आपण बघू शकू. अमित राऊतने कंबरड मोडलेला आहे फलंदाजी करणाऱ्या माही 11 पालघरचं आणि त्याच्या वतीने टिपला गेलेला आणखी एक शिकार जय विश्वकर्मा यावेळेस बाद होत आहेत. जय विश्वकर्मा हे फार मोठं नाव होतं. धानिव गावातून खेळणारा हा खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये स्वतःच्या गावासाठी अत्यंत चांगली कारकीर्द जय विश्वकर्मा यांची राहिलेली आहे. विशेषत्वाने गोलंदाजी करताना ज्या पद्धतीने जय विश्वकर्मा गोलंदाजी करतात, अत्यंत नाबाजलेली गोलंदाजी असते. फार मोठे वळणदार चेंडू हाताळणं ही त्यांची ओळख राहिलेली आहे. अमित राऊत या षटकामध्ये 3 महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला इथे यश मिळते. आणखी 2 चेंडू यानंतर त्याला फेकायचे आहेत या षटकामध्ये. टॉप ऑर्डर पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली आहे, त्यामुळे मिडल ऑर्डरला मैदानाच्या आतमध्ये इथे चमकदार कामगिरी करावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. विशेषत्वाने जबाबदारी घेणारे खांदे कधी अशक्त बनत नसतात. जबाबदारी घेणारे खांदे जबाबदारीनिशी सशक्त बनत जातात असं आपण म्हणत असतो. त्याचमुळे शरीर यष्टी धष्टपुष्ट असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, मला असं वाटतं 94 कामनच्या वतीने खेळणारा खेळाडू राहील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला असावा. हे सुद्धा फार मोठं वलयांकित नाव आहे, फार मोठा फॅन बेस या खेळाडूचा आहे. राहील जितका वेळ मैदानाच्या आतमध्ये राहील तितक्या अधिकच्या धावा इथे अपेक्षित असतील फलंदाजी करणाऱ्या माही 11 पालघर वसईला, कारण अत्यंत आक्रमक असणारा हा फलंदाज आहे. 94 कामनच्या वतीने एक गाव ग्रामीण गटातील क्रिकेट त्याच्या वतीने खेळलं जात आहे. राहील अन्सारी शेवटचा चेंडू या षटकातील फेकला जात आहे. गोलंदाजाने चांगली कामगिरी केलेली आहे, फलंदाजांना आक्रमकतेपासून दूर ठेवलेलं आहे. किफायतशीर आणि त्याचबरोबर आक्रमक या दोन्ही पद्धतीच्या गोलंदाजींचा सुरेख संगम मैदानाच्या आतमध्ये आपण अमित राऊतच्या षटकातून अनुभवला, कारण त्याने धावा सुद्धा फार कमी खर्च केल्या, 2 धावा खर्च केल्या. त्याचबरोबर 3 महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. बाद होणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर भार्गव बाद झाले होते फार लवकर. भार्गवचा विचार केला तर वसई सिटीमधून खेळणारा हा खेळाडू भार्गव पाटील फार लवकर बाद झाला. एकही धाव त्याला धावपलकर जोडता आली नाही. तिन्ही फलंदाज आपण पाहिले तर 0वर बाद झालेले आहेत. त्याचमुळे मग धावपलक तितकं बलशाली बनलं नाही किंवा जी सुरुवात आवश्यक होती इथे फलंदाजी करणाऱ्या माही 11 पालघरला ती त्यांना मिळाली नाही. संतोष जाधव बाद झाले होते, त्यांनीही एकही धावपलकर जोडली नाही. त्याचबरोबर या अगोदर आपण फलंदाज जय विश्वकर्माला बाद होताना पाहिलं. धानिवचा हा स्टार खेळाडू तो सुद्धा खेळाडू कक्षामध्ये परतलेला आपण पाहिलेला आहे. उर्वरित खेळाडूंचा जर विचार केला तर राहील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि राहुल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला खरं तर आपण बघतो. राहुल सलामीसाठी दाखल झालेले आहेत. राहुल गोंड यावेळीचा वाईड चेंडू इथे फेकला जाते. एक अतिरिक्त धाव दिलासा मिळेल एका धावेने. राहुल गोंड अर्थात बेनापट्टीच्या वतीने खेळणारा हा खेळाडू आहे. वसई तालुक्यातील हे अत्यंत नावाजलेलं गाव, टेनिस क्रिकेट विश्वासाठी प्रसिद्ध असलेलं हे सुद्धा गाव आहे. 3 मध्ये 3 धावा धावपलकावर 3 गडी आतापर्यंत बाद. अनिकेत तयार, समोरच्या दिशेने लॉफ्टेड हिट, स्टँड अँड डिस्पॅच, प्रचंड ताकद या फटक्यामध्ये झोकली गेलेली राहुल गोंडच्या वतीने आपण पाहिलेली आहे. आणि ही दौड आता सीमारेषेची पूर्ण केलेली आहे या चेंडूने. हा षटकार चांगला फटका खेळला इथे या फलंदाजाने. फुल लेनचा चेंडू होता, जवळजवळ हाफवॉलीमध्ये कन्वर्ट करत असताना चेंडू फळीचा योग्य संपर्क आला. जिकडे उभे होते तिथूनच हात चालवले. बॅटच्या स्वीट स्पॉटमध्ये चेंडू तिकडे कलेक्ट झालेला पाहिला आणि त्याचमुळे सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला जाताना आपण इथे पाहिलेले षटकार.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच यावेळेसही वाईड घोषित करतायत. अनिकेत आहेत गोलंदाज, अनिकेत रोडे गोलंदाजी करतायत. या अगोदरच्या गोलंदाजाचा विचार केला तर अमित राऊतने गोलंदाजी इथे केली होती. अमितने अत्यंत चांगली गोलंदाजी दाखवली, कारण त्याने फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 धावा खर्च केल्या आणि 3 महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद केलेला आपण पाहिलेलं आहे. पंच यावेळी स्थिर आहेत. अंदाज योग्य राहिला नाही फलंदाज राहुल गोंडचा. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळलेला आपण पाहिला. हा घ्या ऑनस्क्रीन रिप्ले. फुल लेनचा अँगल इन करणारा चेंडू पडल्यानंतर मात्र बाहेर आला. त्यामुळे आव्हानं फार मोठी आहेत या पद्धतीच्या गोलंदाजीच्या विरोधात खेळण्याची. बॅकफुटला होते, तिथून कव्हरच्या दिशेने ऑन द राईट खेळतात. वेंट लाईक अ बुलेट ऑल द वे फॉर 4 रन्स. चौकार. फार चांगला फटका खेळलेला आहे यावेळेस फलंदाजाने. जिकडे उभे होते तिथून खेळले. बघूया पुन्हा एकदा ऑनस्क्रीन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. मिडल स्टंपला आले होते, उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू. या फटक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फलंदाजाला एक्सटेन्शन ऑफ आर्म्स देण्याची संधी मिळाली. हात खोलून फटका खेळण्याची संधी मिळाली आणि गोलंदाजाने ती प्रोव्हाइड केली. जी विड्थ मिळाली तिला योग्य रीतीने वापरली यावेळेस फलंदाजाने. हा चौकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावांचा विचार केला तर 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावपलकावर 3 गडी आतापर्यंत बाद आहेत. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट. यावेळेस संघ कर्णधार सचिन याला चांगलं क्षेत्ररक्षण करता आलं नव्हतं. तिकडे अमर गोरे होते. यस, दोन्ही खेळाडूंची शरीर यष्टी पाहिली तर थोडी सांधर्म्य वाटावा अशा पद्धतीची आहे. पाहायचं इथे प्रेक्षक वर्ग अपेक्षा करेल इकडे राहील कडून आक्रमणाची. यावेळेस इथे काय वेट ट्रान्सफर केलेलं आहे. ज्या आक्रमक शैली संदर्भात आपण चर्चा करत होतो राहील अन्सारीच्या, त्याच शैलीने मैदानाच्या आतमध्ये आता स्वतःला इथे झोकून दिलेला आहे. चांगली ताकद निर्माण केली, वेट ट्रान्सफर केलं. पायांमध्ये असणारा हा चेंडू उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा लूप होणारा आणि त्याला इथे मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. चौकार. महत्वाचे फटके आहेत हे सगळे, कारण मोमेंटम मिळतो या फटक्यातून फलंदाजी करणाऱ्या संघाला. आकुट टप्प्याचा चेंडू यावेळेस हुक केलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट. आग ओकणारी फलंदाजी. लागोपाठच्या चेंडूला सीमारेषेचं दर्शन देत आहे यावेळेस फलंदाज राहील. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर शांत राहील तो राहील कसला. इथे त्याने आक्रमकतेला गवसणी घालणारा फटका खेळलाय. आणखी एक बुलंदी हिट, आणखी एक षटकार. हे बघा 10 क्रिकचं थेट प्रक्षेपण, जिकडे चेंडू त्या एम्प्टी बॉटलवर आदळला आणि चेंडू सहित बॉटल उडाली. क्या बात आहे. चांगलं दर्जेदार थेट प्रक्षेपण इकडे आपण बघतो. बघा ही बघाची बॉटल टिपली गेलेली आहे आमच्या कॅमेरामनच्या वतीने. कॅमेरामनचं कौतुक असेल. फार मोठी टीम आहे 10 क्रिककडे. त्या सगळ्यांचं आपण कौतुक करूया. धावपलकाकडे नजर जाईल आपली. 25 धाबा धावपलकावर 2 षटकांचा केस संपलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 आल्या होत्या. तिथून प्रत्येकाला असं वाटत असेल की 3 महत्त्वपूर्ण फलंदाज इथे माही 11 पालघरने गमावलेले आहेत. त्याचमुळे डळमळीत सुरुवात मिळालेली आहे, अडखळत सुरुवात मिळालेली आहे, निराशाजनक सुरुवात मिळालेली आहे. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही परिस्थिती फार काळ टिकत नाही आणि त्याचाच प्रत्यय इथे मैदानाच्या आतमध्ये आला. राहील मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्याला फार काळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही. ज्या पद्धतीची भारदस्त शरीर यष्टी त्या पद्धतीचे भरीव फटकेबाजी तो करतो. 25 runs on the board with the completion of 2 overs with the loss of 3 important wickets. Rahil sounds good. At the other hand, Rahul Gond is there. Around the legs, just flicks, fieldsman available. एकही धाव इकडे मिळत नाही या 2 फलंदाजांना. आता कोणत्या फलंदाजाला अँकरिंग रोल प्ले करायचंय, कोणत्या फलंदाजाला आक्रमकतेने खेळायचंय, हा महत्वाचा विषय. की दोन्ही फलंदाज आक्रमकतेकडे वळतील, ही गोष्ट पाहण्याजोगी आहे. ही गोष्ट औत्सुक्याची आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इथे लॉंग हॉप आणि कव्हर्सला भेदलेला आहे. भूमितीतील दुभाजक आठवावा त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राहुल गोंडने प्रहार केलेला आहे. फटका चांगला होताच, परंतु त्याबरोबर प्लेसमेंट एक्सलंट होती आणि याचमुळे चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. आणखी एक चौकार आलेला आहे.
चांगली फटकेबाजी. आता दोन्ही फलंदाजांना सूर सापडल्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट सेटल इन झालेले आहेत. बघा, एक महत्वाची गोष्ट नेहमी आम्ही सांगत असतो की फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असू द्या, फलंदाज म्हणून तुमचा ऑरा किती मोठा असू द्या, मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या तुम्हाला आक्रमकतेकडे जर वळायचं असेल तर तुमच्या समोर अडचणी. थोडा वेळ तुम्ही स्वतःला दिला, सेटल इन झाले की मग अग्रेशन दाखवू शकता. समोरच्या दिशेने इथे फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्हचा फटका. खरं तर इथे आपण फलंदाजाच्या वतीने खेळला गेलेला बघितला. बघा, प्रेक्षकांसाठी तर आजचा दिवस, आजची रजनी पर्वणीचीच आहे. याचं कारण क्लीन हिटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. चेंडू फळीचा किती चांगला ऑसम संपर्क आणतायत हे दोन्ही फलंदाज. स्वीट स्पॉट ऑफ द बॅट, त्याचबरोबर मिडल ऑफ द बॅट घेण्यामध्ये फलंदाज आतापर्यंत सक्षम ठरलेले आहेत. अवाक करणारी फलंदाजी, व्हॉट हॅपन देअर, काय घडलेलं आहे पाहायचंय. इथे 75 स्थिर आहेत. फलंदाज चांगली फलंदाजी करतायत हे पाहिलेलं आहे दिशा स्पोर्ट्स केअरच्या या गोलंदाजाने. अनुभवी गोलंदाज आहेत. गनिमी काव्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. राहिल अगोदर पोचले होते. समोरच्या दिशेने खेळला गेलेला हा फटका मिसटायमिंग आहे. बऱ्याच कालावधीनंतर एक मिसटायमिंग असलेला फटका आपण बघतो. पाहायचंय पलीकडच्या एंड कडून राहिल अन्सारी कशा पद्धतीने खेळतील. 3 चेंडू आणि 11 धावा आतापर्यंत धावपलकोर जोडणारा हा खेळाडू आपण बघत आहोत. त्याचबरोबर 9 चेंडूंमध्ये 19 धावा धावपलकोर जोडणारा राहुल गोंड हा फलंदाज आपण बघतो. एका बाजूने वसई तालुका, दुसऱ्या बाजूने आपल्याला खेड तालुका पाहायला मिळतो. मोठी रंगतदार लढत आहे, कारण प्रतिकूल परिस्थितीमधून उभारी घेतलेली आहे वसईने. यावेळेस फटका फसलाय. राहिल अन्सारीला खेळाडू कक्षामध्ये परतावावं लागेल. अमरला मिळालेलं हे सुयश, आणि समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. मिसटायमिंग फटका, चेंडू फार काळ हवेमध्ये राहिला. स्वतः गोलंदाज अमर गोरे चेंडूपर्यंत पोहोचले, त्याने टिपला जेल. फलंदाज राहिल, ज्याने 4 चेंडूंचा सामना करत असताना 11 धावा धावपलकोर जोडल्या. या डावाला ज्याच्या वतीने प्रामाणिक वेग प्रदान केला गेला असा फलंदाज राहिल यावेळेस बाद. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, सरळ जाऊन स्टिकर एंडला आदळला. त्याचमुळे जी प्लेसमेंट द्यायची होती राहिल अन्सारीला ती त्याला देता आली नाही. त्यामध्ये त्याला यश मिळाले नाही. एक तेरी एक मेरी असं म्हटलं जातं, ठोसास टोसा असंही म्हटलं जातं, टीट फॉर टॅट असंही म्हटलं जातं, ईट का जवाब पत्थर से असंही म्हटलं जातं. पाहायचंय या पद्धतीने क्रिकेट आहे. हल्ले प्रतिहल्ले मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. इथे योजना आखल्या जात आहेत एकमेकांच्या विरोधातल्या. रणनीती शाह काटशाह अशा पद्धतीने वार पलटवार या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आणि निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. निर्धारित 5 षटकांमध्ये एकाच संघाला सातत्याने डॉमिनेट करणं थोडंसं कठीण बनतं. कधी कधी फलंदाजी करणारा संघ अग्रेसर होतो, कधी कधी गोलंदाजी करणारा एखादा गोलंदाज असतो, तो त्या सामन्यामध्ये डिफरन्स क्रिएट करतो. पायांमध्ये चेंडू आहे, खूप उंच गेलाय. उंची सहित अंतर मिळेल का हा प्रश्न आहे. हो, मिळालं. इथे समोरच्या दिशेने खेळाडू कक्षाला सलामी देणारा, खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा हा फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. गेल्या गेल्या संघनायक धीरजने कोणताही धीर दाखवला नाही. गेल्या गेल्या आक्रमकतेला गवसणी घातलेली आहे हा षटकार. या षटकाराबरोबर 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. 38 धावा धावपलकोर जोडल्या गेलेत. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघत आहोत. आणखी 2 षटकांचा खेळ शेष आहे. इथे त्या क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केला होता, उंच उडी घेतली होती, परंतु चेंडू त्याच्या आउट ऑफ रीच होता आणि त्याचमुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊन धडकला. हा षटकार आला. या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार 1 गडी बाद झालेला आपण पाहिला. अमर गोरेने हाताळलेले षटक, ज्यामध्ये 13 धावा त्याने खर्च केल्या. करंट रन रेट जवळजवळ 13च्या आसपास आहे. 38 बनलेले आहेत. 4 गडी आतापर्यंत बाद. चौथं षटक. या बिस्तीचे गोलंदाज अमित राऊत.
सेकंड स्पेलमध्ये आलेले आहेत की ज्याने या डावाला सुरुवात केली होती गोलंदाजीमध्ये. फ्रंटलाईन बॉलर म्हणून त्याचा वापर होतो. स्ट्रायकिंग एंडला सलामीवीर राहुल गोंड. फुलर लेनचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा चांगला चेंडू फेकलाय. वाईड यॉर्करचा शोध पहिल्या चेंडूवर घेतला गेलेला आहे गोलंदाज अमितच्या वतीने. अविनाश मुके आणि प्रतीक गोपाळे यांच्या वतीने अमित याच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी 1111 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 38 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 इम्पॉर्टंट विकेट्स. उजव्या यष्टीच्या बाहेर एज अँड टेकन. दिस इज द फिफ्थ ब्लो फॉर माही 11 पालघर बसई. बॅटर राहुल गोंड डिपार्ट्स. राहुल गोंड सुद्धा आता खेळाडू कक्षामध्ये परतत असलेले आपण बघतो. चांगली गोलंदाजी. मला नीटसं आठवतं की सुरुवात केली होती ह्या एंडने अर्थात समालोचन कक्षाच्या वतीने गोलंदाज अमित राऊतने आणि तिथे 3 मोठे हादरे त्याने दिले होते. ऑन स्क्रीन रिप्ले आपण बघतो. उजव्या यष्टीच्या फार बाहेर अगदी ट्रिम लाईनच्या शेजारी चेंडू इथे खरं तर लँड केलेला आहे. उंच पुरे गोलंदाज आहेत. फुलर गोलंदाजी करणं अत्यंत कठीण आहे परंतु या आव्हानांना योग्य रीतीने पेलतायत. ऑन स्क्रीन आपण बघू शकतो अमित राऊत हा गोलंदाज. फार मोठी वाईड पॉप्युलरिटी या खेळाडूला सुद्धा मिळालेली आहे. ती म्हणजेच खेड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातील हा तेजपुंज तारा. टेनिस क्रिकेट विश्वातील आपण बघतो. या स्पर्धेच्या निमित्ताने मुरबाड आंबेळे येथे भगवा चषक खेळण्यासाठी दाखल झालेला हा संघ खेड तालुका निहाय क्रिकेट आपल्याला या स्पर्धेच्या वतीने दुसऱ्यांदा पाहायला मिळत आहे. परवा दिवशीच्या नाईटमध्ये सुद्धा आपण तालुका निहाय क्रिकेट पाहिलं ज्यामध्ये विचार केला तर जुन्नर संघ गणेशदादा डुंबरे प्रतिष्ठान जुन्नर आणि शहापूर हे 2 संघ पुढे गेलेले आहेत. संघ मालक बाळासाहेब कडलग यांच्या वतीने अमित राऊतने जर निर्धार षटक हाताळलं तर 5000 रुपयांचं प्राइस त्याला दिलं जाईल. या बेस इथे रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. सॉफ्ट हँडेडली प्लेड बाय बॅटर. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतायत. फार मोठी खळबळ. इथे क्रॅम्प आलेला आहे. ज्या पद्धतीने चेंडू अडवण्यासाठी वेगवेगळ्या पोझिशन्स त्याला धारण कराव्या लागलेले आहेत. याच मैदानाच्या आतमध्ये पाण्याची उपलब्धता सगळ्यात अगोदर करायची आहे. इथे आपण बघूया. बघा स्वतःच्या फॉलो थ्रूच्या विरुद्ध दिशेने जात असताना इथे यावेळेस इथे जर आपण बघितलं तर स्नायू दुखावले गेलेले आहेत. ताणले गेलेले आहेत. इथे गोलंदाज अमित राऊतचे आणि मैदानाच्या आतमध्ये लगेचच त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमचे फलंदाज सुद्धा तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचंही कौतुक असेल. अलीकडच्या क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात म्हणजे चुरस तर नक्कीच असते परंतु त्याच्याही पलीकडचं क्रिकेट आहे आणि ते क्रिकेट खेळत असताना खेळाडू वृत्ती ही महत्त्वाची आहे. ती तुम्हाला जपता आली पाहिजे आणि ते जपण्याचं कार्य इथे हे फलंदाज सुद्धा करतायत. माही 11 वसईचे त्यांचंही कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघ कर्णधार आपण बघतो धीरज आणि त्याच्या साथीने विकास दुबे हे 2 फलंदाज आहेत. ऑल इज वेल असावं. अधिकची इंजुरी नसावी असा मानस आपण व्यक्त करूया. कधी कधी इंजुरीमुळे फार काळ सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वातील काय खेळाडूंना बाहेर राहावं लागलेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर फार अशी लांब लचक यादी त्याची आपल्याला देता येईल. जसप्रीत बुमराह सारखा ट्रेंडिंगमध्ये असणारा गोलंदाज यालाही महत्त्वाच्या काही सिरीजसाठी किंवा महत्त्वाच्या काही ट्रॉफीजसाठी सुद्धा बाहेर राहावं लागलं होतं. संघापासून दूर राहावं लागलं होतं. त्याचबरोबर हार्दिक पांड्यासारखा खेळाडू आहे त्यालाही आपण पाहिलं होतं. इंजुरी कोणालाही चुकलेली नाही. सलग तुम्हाला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इंजुरी विना खेळता येणं हे फार कठीण असतं. धीरज आणि त्याच्याचबरोबर विकास दुबे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार आहेत. दिस इज द पॉझिटिव्ह साइन फॉर बॉलिंग टीम दिशा स्पोर्ट्स खेड. 3.3 षटकांचा खेळ येथे पूर्ण झालेला आपण बघतो. एकोणचाळीस धावा धावपलकावर 5 गडी आतापर्यंत बाद. 11.14चा खरं तर इथे रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडू येणं शेष आहे या षटकातील. चला अधिकचा वेळ आता खर्च करू नये.
मला असं वाटतं रिले बॉलर वापरला गेलेला आहे हे षटक कंप्लीट करण्यासाठी. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने सागर येत आहेत गोलंदाजीसाठी. सागर दरेकर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. या षटकातील त्यांना 3 चेंडू आणखी फेकायचे आहेत. 3.3 overs have been bowled by bowling side, just 39 runs on the board with the loss of 5 important wicket while playing first inning. समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आले, चेंडू आडव्यात फेकी होते, एक धाव इकडे मिळते, एकपेक्षा अधिक काही नाही. आक्रमकता दाखवावीच लागेल. एक्सलरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस तुम्ही पहिला डाव खेळत असता त्यावेळेस तुम्हाला ठरवता आलं पाहिजे मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर की या कंडिशन्स मध्ये किती धावा पुरेशा असू शकतात. टार्गेटचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. इथे कलात्मक फटका विथ दी ओपन पेस ऑफ द बॅट. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. काय फटका खेळताय, चॉप केलं या चेंडूला. चौकार आलेला आहे. फलंदाज विकास दुबे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हे बघूया, फुललेंचा चेंडू होता, चॉप केलं फक्त आणि फक्त दिशा दर्शन. गली आणि त्याचबरोबर ऑर्थोडॉक्स स्लीप यांच्यामधून चेंडू काढला होता. या पद्धतीचे फटके अलीकडे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार कमी पाहायला मिळतात, कारण अलीकडे ऑनसाइड रिजनमध्ये आक्रमकतेने फटकेबाजी व्हावी असं प्रत्येक टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळणाऱ्या फलंदाजाला वाटत असतं. परंतु हे फटके खेळणंही तितकंच गरजेचं आहे. या फटक्यांमध्येच क्रिकेटचं सौंदर्य दडलेलं आहे, क्रिकेटचं सौंदर्य लपलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. 4 षटकं संपतायत फलंदाजीमध्ये. वसई संघ आपण बघतो सुरुवात अत्यंत खराब झाली होती. पहिल्या षटकामध्ये 3 मोठे खेळाडू त्याने गमावले होते. त्यानंतर डाव सावरला विशेषत्वाने फलंदाज राहिल, त्याचबरोबर त्याच्या साथीने फलंदाजाचा जर विचार केला तर धीरजचा एक षटकार आला. राहुल गोंड मैदानाच्या आतमध्ये चांगले लढले. त्यांच्या दोघांच्या योगदानामुळे धावफलक आतापर्यंत आपण पाहिलं तर ते 44 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. शेवट कसा करतील यावेळेस या डावाचा? एकतर गोलंदाज दिशा स्पोर्ट्स खेडचे आणि दुसऱ्या बाजूने माही 11 पालघर वसईचे फलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत की जे स्वतः संघाचे संघनायक आहेत, त्यामुळे त्यांना इथे जबाबदारी घ्यावी लागेल. धीरज झा वाळीवचा हा खेळाडू आहे, वसई वाळीव, आणि त्या संघाच्या वतीने एक गाव ग्रामीण गटातील क्रिकेट त्याने खेळलेला आहे. हा खेळाडू सुद्धा बहुचर्चित खेळाडू आहे. फार मोठी चर्चा या खेळाडूने सुद्धा आपल्यासाठी मिळवलेली आहे. या अगोदरच्या इनिंगमध्ये निकेशने तो विषय घेतला होता की तुम्ही स्वतःला सिद्ध केल्यानंतर आपोआप प्रसिद्ध होत असता. बघा, चांगलं काम करा, तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात किंवा अनेक थापा पडतील. त्यासाठी काम चांगलं करावं लागतं. इथे गोलंदाज ते चांगलं कार्य करत आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इथे हा जेल टिपण्यामध्ये यश मिळालेलं आहे. सचिन तिकडे उपस्थित होते, सचिन बर्गे की जे संघाचे संगणक आहेत त्याच्या वतीने टिपलेला हा जेल. शॉट सिलेक्शन इथे चुकीचं राहिलेलं आहे का, हा महत्त्वाचा विषय. बघूया आपण ऑनस्क्रीन रिप्लेमध्ये. डावखुरे हाताचे गोलंदाज फ्रंट लेग पुढे सरसवला, पावलांचा वापर केला. मला असं वाटतं जर क्रीजमध्ये राहून फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर स्क्वेअर ऑफ द विकेट, लेट कटचा, अप्पर कटचा फटका त्याला फलंदाजाला खेळता आला असता. अगोदरच पुढे आले होते. इनिशियल मोमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इनिशियल मोमेंट फार गरजेची असते, किंवा ट्रिगर मोमेंट ही फार महत्त्वाची असते. टेनिस क्रिकेटमध्ये अथवा लेदर क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळताना कोणतेही क्रिकेट तुम्ही खेळा. म्हणून जे फलंदाज इनिशियल मोमेंट फार कमी करतात ते फलंदाज सुद्धा यशस्वी झालेले आपण पाहिलेले आहेत. टेक्निक वाईज जर विचार केला फलंदाजीचा, बॅटिंग कोचिंग मॅन्युअल जर आपण तपासलं तर चेंडू शरीराच्या जवळ येऊन त्यानंतर त्यावर प्रहार करून देणं हे गरजेचं असतं फलंदाजी करताना. म्हणजे जितक्या शरीराच्या जवळ खेळाल तितकं यश तुम्हाला अधिक मिळेल चांगल्या फटकेबाजी करण्यामध्ये. 44 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद झालेले, 44 धावा धावपलकर जोडलेले आपण सगळेजण बघत आहात. 5 चेंडूचा खेळ शेष. इथे काय घडलेलं आहे, इथे खराब चेंडू होता आणि त्याचा समाचार घेता आला नाही. नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या स्वरूप या खेळाडूला, स्वरूपने या चेंडूला विश्वरूप दाखवायला हवं होतं, परंतु त्याला ते करता आलं नाही. या चेंडूचं स्वरूप खराब करण्याची त्याच्याकडे संधी होती. असो, हा चेंडू एक धाव देऊन जाईल लेग बाईटची. 45 पर्यंत गेलेला डाव आहे. 4 चेंडू आणखी येणं शेष आहे. समथिंग अराउंड 55.
55 धावांपर्यंत जर डाव गेला वसईचा, तर ज्या पद्धतीची धारदार गोलंदाजी त्यांच्याकडे, एक चांगली मॅच आपण निश्चितच बघू शकू. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, मिस्टामिंग हिट. समाधान तिकडे उपस्थित आहेत. चेंडू अडवतात, फेकी करतायत. या अगोदरच्या लीग स्टेजच्या पहिल्या सामन्यामध्ये समाधानची फलंदाजी फार चांगली राहिली होती. सचिन बर्गे त्याचबरोबर समाधान यांनी दोघांनी चांगली फलंदाजी केली होती. विशेषत्वाने हिटिंग रेंज फार मोठी आहे समाधानची. ऑन साइडला फार दूरवरचे षटकार त्याने दाखवले. 3 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. स्वरूप सुद्धा फटकेबाजी करू शकतो, परंतु इथे अलॉंग दी कार्पेट खेळतायत. ऑफ ड्राईव्हचा क्रॅकिंग फटका आपण बघतो. एकेरी दुहेरी धावा निश्चित महत्वाच्या आहेत, परंतु परिस्थिती नुरूप क्रिकेट खेळताना इथे डिमांड ऑफ दी सिच्युएशन अशी आहे की 1-2 मोठे फटके गरजेचे आहेत. एखादा मोठा फटका आला तर 50 पेक्षा अधिक धावा धावपलकर जोडता येऊ शकतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. 47 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस उजव्या फार बाहेरचा अँगल क्रिएट करणारा चेंडू पडल्यानंतर फलंदाजापासून अधिक बाहेर निघून गेला. पंचांनी ते हेरलं. हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे. 48 पर्यंत पोहोचलेला डाव आहे. 2 चेंडू इथे व्यवस्थितरित्या हाताळण्याचं चॅलेंज आहे गोलंदाज सचिनला. हा चेंडू फार चांगला आहे. अधिक गतीने फेकला गेलेला चेंडू. इथे मुवमेंट दिली नव्हती, चेंडूला सरळ ठेवलं होतं. एखाद्या स्पिनरने टाकलेला आर्म बॉल जसा असतो त्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाने शोल्डरचा चांगला वापर केला. इथे 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 आता फलंदाज बाद झालेले आपण बघू शकू. याचबरोबर पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये माही 11 वसई पालघरने धावपलकर धावा जोडलेले आहेत. 48 अर्थात 48 आणि 7 गडी त्याने गमावले. 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलेलं आहे आणि हे टार्गेट चेस करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये दिशा स्पोर्ट्स खेळला. यानंतरचा सामना लुजर वर्सेस लुजर, कल्याण वर्सेस आंबेगाव. दोन्ही संघाच्या संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये प्रस्तुत व्हा. आम्ही तुमची प्रतीक्षा करत आहोत. या लवकरात लवकर नाणेफेकी कक्षामध्ये. आंबे चेक चेक. धन्यवाद सर. कल्याण संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर आंबेगाव संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. कल्याण संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर आंबेगाव संघाचा कर्णधार आपण टॉससाठी संपर्क साधा. जो संघ जिंकेल तो जुन्नर या टीम बरोबर सेमीफायनल खेळेल. आजच्या दिवसातील टॉपर तो पालघर आहे की तो खेड आहे ते आपल्याला पाहिजे. गणेशदादा डुमरे युवा मंच जुन्नर तालुका या संघाबरोबर मॅच खेळेल आणि आजच्या दिवसातील लुजर पहिल्या दिवसातील टॉपर शिवम स्पोर्ट गेरसे या संघाबरोबर मॅच खेळेल. टॉससाठी आले का दोन्ही टीमचे कर्णधार. आंबेगाव संघाचा कर्णधार योगेश पारधी. टॉससाठी संपर्क साधा कॅप्टन. 30 चेंडू आणि 30 बॉलमध्ये 49 धावांचं लक्ष्य.
30 चेंडू 49 धावांचं लक्ष. माही 11 वसई पालघर आणि त्यांच्या विरुद्ध दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेळ. एका बाजूला सुनीलजी माळे यांचा संघ माही 11, दुसऱ्या बाजूला बाळासाहेबजी कडलक दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेळ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज स्ट्रायकर एंडवर सचिन बर्गे, नॉन स्ट्रायकर एंडवर समाधान आहेरकर. 30 चेंडू 49 धावांचं लक्ष. मॅचला सुरुवात. संतोष आलेत आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. 30 चेंडू 49 धावा हे लक्ष. मॅचला सुरुवात. दोन्ही ऑफिशियल पंच कृष्णा केने सर आणि त्यांच्या जोडीला प्रवीण विषय भावडे सर, दोघांचंही सहर्ष स्वागत. जाव्या मैदानाच्या आतमध्ये. 30 चेंडू 49 धावा. सचिन बर्गे ऑन स्ट्राईक. फुल टॉस आणि तो पाठवला डीपीड विकेटला. नो प्लस षटकार. 7 धावा या बॉलवर सचिन बर्गेच्या पाठमधून. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तुफानी सुरुवात आणि याही मॅच मध्ये तुफानी सुरुवात करत असताना दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेडचा हा कर्णधार. षटकार. थोडीशी शांतता ठेवा खेड संघ. दिशा स्पोर्ट फाउंडेशन. नो प्लस 6. 7 धावा. गोलंदाज तयार. संतोष. फ्री हिट. इथे बॅकफुटला गेले. फटका सुंदर आहे. जागा बनवली फटक्यासाठी. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा पार या बॉलवर आलाय. चौकार. 4 रन. पहिला चेंडू आणि त्या पहिल्या बॉलवर 11 धावा आलेल्या आहेत दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड या संघाच्या. दुसऱ्या बाजूला माही 11 पालघर हा संघ पाहतो. वसई पालघर. चांगली फलंदाजी. बॅकफुटला गेले. फटका सजवला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेचा वेध घेतला. 4 धावा. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 11 धावा. 11 ऑन द बोर्ड. इथे अजून एक चांगला फटका. तिथे मिस फील्ड. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मोठी चेस आहे क्षेत्ररक्षकाला. चेंडू फरार. या बॉलवर सचिन बर्गेच्या पाठमधून 4. चौकार. पूर्णपणे कॅप्टन बॉल या स्पर्धेमध्ये वापरले जातात आणि ते कॅमेरामन आमचे दाखवत असताना ऍक्शन रिप्ले पाहू आपण. चांगला फटका. चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. चेंडू सीमारेषेचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकार जो मात्र पाहायला मिळतो. तदनंतर बॉल मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर गोलंदाज तयार. संतोष. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सचिन बर्गेचा. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला 15 धावा आहेत. 27 चेंडू 34 धावांचं समीकरण आजच्या दिवसामधून टॉप राहण्यासाठी आणि सेमीमध्ये दाखल होण्यासाठी या भगवा चषकामध्ये. गोलंदाज तयार. संतोष. इथे टाकलेला हा चेंडू. फटका फसलाय. सचिन बर्गेची विकेट आली. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. एक सुंदर असा झेल जो मात्र पकडला धीरज या खेळाडूने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अमर गोरे सोन्या. टॉस साठी चला कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. मी विनंती करतो शरददादा भगत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. शरददादा भगत आपल्या शुभ हस्ते केला जातो टॉस. चला दोन्ही टीमचे कर्णधार आंबेगाव आणि कल्याण यानंतरची मॅच. आपल्याकडे धावसंख्या 15. एक फलंदाज बाद आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला संतोष या खेळाडूला. अमर गोरे सोन्या मैदानाच्या आत. 26 चेंडू 34चं समीकरण. एका बाजूला माही 11 वसई पालघर. दुसऱ्या बाजूला दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड. एकमेकांच्या समोर तालुका न्याय क्रिकेट. तिसरा सामना मित्रांनो मैदानाच्या आत. इथे टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. तिथे कॉलिंग खराब आहे. वाचलाय समाधान. कोणत्याही प्रकारची धाव या बॉलवर मिळणार नाही. टॉस आपण पाहतोय सध्याच्या घडीला आंबेगाव वर्सेस कल्याण. टॉस इथे
झाला आणि टॉस जिंकला तो आंबेगावण्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. धापलकावर धावसंख्या 15 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. धापलकावर धावसंख्या दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड 15. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 24 आणि 24 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 34 धावा. सध्याच्या घडीला सर्व कॅमेरामन भरपूर चांगली कॅमेरा वर्किंग करतायत. सध्याच्या घडीला थोडीशी टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळते. माही 11 वसई पालघर या टीममध्ये संघाचा मुख्य खेळाडू विश्वनाथ जाधव, ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट. आज BPL अर्थातच भिवंडी प्रीमियर लीग ही स्पर्धा चालू असल्यामुळे अजून उपस्थित राहिलेले नाही आहेत आणि त्याची कमी सध्याच्या घडीला संघाला भासते. 15 धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज तयार. अक्षय आलेत आता गोलंदाजी मार्कवर. अक्षय. स्ट्रायकर एंडवर समाधान आहेरकर. चला थोडं फास्ट खेळा ही विनंती. 8 सामने कव्हर करायचे. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 11 मिनिटं झालेत. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 23 आणि 23 चेंडूंमध्ये 34 धावा. कमबॅक करत असताना माही 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अचूकता दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये स्ट्रायकर एंडवर समाधान आहेरकर. इथे बिग हिट केलाय. चेंडू हवेत. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 16. एक फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय सध्याच्या घडीला अक्षय. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवर अमर गोरे सोन्या. इथे सुंदर असा फटका. डीप पॉइंटला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून हा जबरदस्त स्ट्रोक सोन्याच्या पाठमधून 4 चौकार. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. जाऊन पोचेल 20 या धावसंख्येवर. पाकपुटला गेले. फटका दमदार. चेंडू सीमापार. ही खासियत राहिली. अमर गोरे प्रमोट केले या मॅच मध्ये. थोडंसं वरती पाठवलं अमरला. चांगलाच फटका खेळला त्याने. ऍक्शन रिप्ले सर्व अँगलने हे फटके दाखवले जातात. टेन क्रिक लाईव्ह चे ऑपरेटर रोहित रॉय यांच्या माध्यमातून भन्नाट वेग अक्षयचा पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या 20. सुंदर सुंदर गोलंदाजी चे मात्र आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करत असताना एक चौकार आला. मॅच देखील शेवटपर्यंत अशीच चालेल कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. करंट रन रेट जर पाहिला तर तो 12चा आहे. रिक्वायर्ड रन रेट 8.70. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. ते लाईन लेंथ थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या 21 धावा. दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये खेळत असताना टीम आपण पाहतायत माही 11 वसई पालघर हा संघ. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 21 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतायत सध्याच्या घडीला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू चांगली चांगली गोलंदाजी अक्षय या खेळाडूची प्रभावित केलाय. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळेल. दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 21. शेवटचे 18 चेंडू आणि 18 बॉलमध्ये अजूनही धावा जर आपण पाहिल्या बनवायच्या 28. चांगली गोलंदाजी राहिली अक्षय या खेळाडूची. अमर गोरेला उभं करून ठेवलंय. 18 चेंडू 28. माही 11 वसई पालघर की दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड सेमी मध्ये जात आहे ते आपल्याला पाहायचं.
चला जास्त टीम मीटिंग नको. टीम माही 11 थोडंसं फास्ट खेळा ही विनंती. 18 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण आपण पाहाल. कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाते ते आपल्याला पाहायचं. 18 चेंडू 28चं समीकरण. प्रथम आलेत आता गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 3 मध्ये. थोडंसं फास्ट खेळा माही 11. गोलंदाज तयार. प्रथम कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. 18 चेंडू 28 धावा हे समीकरण. प्रथम आलेत आता गोलंदाजी मार्कवर. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती. 18 चेंडू 28चं समीकरण. जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये. 2 पारितोषिक या क्रीडा स्पर्धेमध्ये. प्रथम क्रमांकासाठी 1,51,000 आणि द्वितीय क्रमांकासाठी 75,000 रुपये प्राइज. भगवा चषक या क्रीडा स्पर्धेची आकर्षक अशी ट्रॉफी. त्याबरोबर प्रथम सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. माही 11 वसई पालघर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना संघ आपण पाहतोय दिशा स्पोर्ट फाउंडेशन. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या 28. गोलंदाज तयार. प्रथम स्ट्रायकर एंडवर समाधान. पहिलाच बॉल बिग हिट केलाय. चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर. कॅच ड्रॉप. समाधान आहेरकरला जीवनदान. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता समाधान आहेरकरचा. चेंडू हवेमध्ये राहिला. तिथे क्षेत्ररक्षकाने केलेल्या या चुका किती महागा ठरतील. राहुल कडून हा सुटलेला झेल आपण पाहिला. धावफलकावर धावसंख्या 22. स्ट्रायकर एंडवर अमर गोरे सोन्या सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. पहिला सामना चांगला फिनिश केला. दुसऱ्या बाजूला पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. प्रथम या खेळाडूने दोघांचाही आत्मविश्वास वाढलाय. परंतु एकाला जिंकायचं आहे. जो संघ जिंकेल तो सेमी मध्ये. जो पराभूत होईल त्याला 5वा सामना खेळावा लागेल. म्हणजे त्यालाही संधी. 22 धावा धावफलकावर. 22 ऑन द बोर्ड. प्रथमला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर एंडवर अमर गोरे सोन्या. उजव्या हाताचा आणि डावखोऱ्या हाताचा फलंदाज असल्यामुळे थोडासा वेळ देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं फास्ट खेळा ही विनंती सातत्यानं आयोजक कमिटीच्या वतीने येते. 22 धावा धावफलकावर. शेवटचे 17 चेंडू 27चं समीकरण. 49चा पाठलाग करत असताना दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड हा संघ. इथे टाकलेला हा चेंडू शॉर्ट आर्म पुल गॉल गुल. ब्युटिफुल स्ट्रोक बाय अमर गोरे सोन्याच्या पाठामधून षटकार. 6 धावा. थँक्यू आलाय सोन्याच्या पाठमधून. 6 धावा. संघाची धावसंख्या वाढतीये. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल 28 धावा. दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड माही 11 वसई पालघरच्या विरोधामध्ये 28 धावा धावफलकावर. विजयाचं समीकरण पाहू. 16 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 21 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार. 16 चेंडू 21 धावा. इथे टाकलेला हा चेंडू पाकपुटला गेले. चांगला स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली या बॉलवर. अमरच्या पाठमधून एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला 29 धावा. एक फलंदाज बाद आहेत. 15 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण. 15 चेंडू 20 धावा. मैदानाच्या चौपेर प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध यात्रा म्हणून मासा यात्रा याकडे पाहिलं जातं. यात्रा चालू असल्यामुळे थोडासा प्रेक्षक वर्ग कमी प्रमाणात येतोय. परंतु जेवढे येत आहेत ते प्रेक्षक वर्ग मन जिंकतायत. या क्रीडा स्पर्धेचं एक दर्जेदार आयोजन. 30वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं आपण पाहतायत.
सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित भगवा चषक 2025 क्रीडा स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक आपण पाहिला. 5वी रात्र या क्रीडा स्पर्धेची. गोलंदाज तयार. इथे बिग हिट समाधानच्या बॅटमधून डाऊन दी बॉल राहुल. इथे चूक होत नाहीये. समाधान आहेरकर बॅक टू द पेव्हिलियन. विकेट. डीजे अनिकेत न्यू बॅटर मैदानामध्ये. समाधान बाद झाल्यानंतर चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आपल्याला पाहायला मिळाले आणि ते कॅमेरामध्ये टिपत असताना आमचे कॅमेरामन विशेषतः कौतुक आपण करू. विजय पगारे अर्थात बाब्या जबरदस्त कॅमेरा वर्किंग करतायत. दोन्ही बाबू जर पाहिले तर समोर समोर आहेत कॅमेरावर. गोलंदाज तयार. दीपेश मात्रे देखील आहेत. 29 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक 3. प्रथम गोलंदाजी मार्कवर अनिकेत. पहिला चेंडू अनिकेतसाठी जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा अवंतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ते आता 30 या धावसंख्येवर. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धापलकावर. माही 11. इथे धावा रोकाव्या लागतील. दुसऱ्या बाजूला दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड या बनवाव्या लागतील. कोण जिंकतंय सेमीमध्ये, कोण जाते ते पाहू. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. मिसफील्ड झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 32. 32 या धापलकावर. 32 रन ऑन द बोर्ड. दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड. 49चा पाठलाग. शेवटचे 13 चेंडू आहेत. प्रथमचा बॉल. बॅटची एज लागली आहे. चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेडला. अनिकेत बॅक टू द पेव्हिलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये निलेश पिंजारी. टाकलं होताना पाहायला मिळेल. घेत आहेत ऑन स्क्रीन. आपण प्रेक्षक वर्ग पाहतो. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. प्रचंड मोठे प्रेक्षक वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. लहान लहान मुलं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. 3 षटक, 3 बाद 32. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या त्या विजयासाठी 17 धावा. काही जण आपल्यावर कॅमेरा मारल्यावर थोडेसे लाजतायत. त्यांचंही सहर्ष स्वागत. सध्याच्या घडीला बुलेट आपण पाहतोय. बुलेट स्वार आणि ते बुलेट सोडत नाही. आल्यापासून आपल्याच गाडीवर बसतायत. त्यांचंही कौतुक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 17चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल आपल्याला. संतोष याच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर अमर गोरे सोन्या. चला थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं राहील. 12 चेंडू 17 धावा. बारा चेंडू आणि 17 धावा. अनेक प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आहेत. अजूनही जर तुम्ही 10 क्रिक लाईव्ह
इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. अमरच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, 4 धावा. सध्याच्या घडीला पुणे जिल्ह्यातील संघ मैदानामध्ये खेळतोय, त्यामुळं पुणे जिल्ह्यातील अनेक प्रेक्षक वर्ग अजूनही जर आपण 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अप्रतिम वाहिनी 6 कॅमेऱ्यांच्या साह्यानं ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे मॅनेजर गोविंद कामत, त्याचबरोबर रोहित रॉय आणि सर्व कॅमेरामन भरपूर मेहनत घेत आहेत, त्यांचंही कौतुक. 11 चेंडू 13चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू रिव्हर्स खेळलेत, ते क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होताना पाहायला मिळत आहे. तोपर्यंत इथे 3 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि तिसऱ्या पंचांची इथे मदत आपण घेऊ, चौकार आहे की नाही. तुम्ही जागेवर बसा, तिकडे 4 मिळतील पण 2 अजून तुमच्यामध्ये ऍड होतील. इथे 3-1-4. इथे निलेश पिंजारी स्ट्रायकर एंडवर आहे की सोन्या स्ट्रायकर एंडवर ते पाहायचं आपल्याला. 4 धावा, चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत ऑन स्क्रीन. बॉल पकडत असताना त्याचा पाय बरोबर रेषेवर पडताना पाहायला मिळाला आणि तिथे चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतो. जी पक्की आहे ती उधळताना पाहायला मिळाली. 10 चेंडू 9 धावा. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार संतोष. इथे टाकलेला हा चेंडू सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना अमर गोरे आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता 2 धावा या बॉलवर येत आहेत. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हता, संतोषने चांगला चेंडू कव्हर केला. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 42. 9 चेंडू आता 7चं समीकरण आहे. दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड या टीमला सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी 2 गोलंदाज तयार. 2 अँगल मध्ये ही क्रीडा स्पर्धा. इथे आडव्या बॅटनं फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक दूर, इथे निघेल आता धूर. जबरदस्त फटका. चेंडू सीमा पार, 4 चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहतायत. एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला सोन्याच्या पाटामधून. 8 चेंडू 3चं समीकरण. फुल टॉस, बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलाय तिथे एक सिंगल आली. शेवटचे 7 चेंडू आणि आता धाबा बनवायच्या त्या 2 विजयासाठी. दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेळला. जो टॉपर राहील तो पहिल्या दिवसातील लुझर अर्थातच गणेशदादा डुमरे युवा मंच जुन्नर तालुका याबरोबर सेमीफायनलची मॅच खेळेल. गोलंदाज तयार. 7 चेंडू 2 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. संतोष. निलेश पिंजारीसाठी हा सुंदर चेंडू आपण पाहिला. शेवटचे 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेळला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. टीम माही 11 वसई पालघर ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला आपण दोन्ही खेळाडू पाहतोय. एक्सपिरियन्स भरपूर आहे या खेळाडूंकडे. अमर गोरे सोन्या, दुसऱ्या बाजूला निलेश पिंजारी. 6 चेंडू 2 धाव्यांचं लक्ष. 6 चेंडू 2 धावा. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं आहे. इथे अजून 2 धावा बनवणं गरजेचं आहे जिंकण्यासाठी. ते 2 धावा बनतील का ते आपल्याला पाहायचं. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहू शकता थंडी वाढली आहे आणि पांडुरंग गडगे साहेब यांच्या माध्यमातून चविष्ट असे मका आपल्याला तिथे मिळेल. फक्त एकच आटे तिथे पैसे द्यावे लागतील. 6 चेंडू 2 धावा. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहत होतो. 6 चेंडू 2. गोलंदाजी मार्कवर तयार.
स्वरूप आलेत आता गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 2चं समीकरण. चला थोडं फास्ट खेळा, हे सातत्यानं सूचना. स्वरूप गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 2 डाव्या डिपेंड करेल का ते आपल्याला पाहायचं आहे. स्वरूप गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती आहे ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार. 6 चेंडू 2. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट आलाय, समीकरण आलंय 5 चेंडू 2 धावा. 2 ह्या बनवाव्या लागतील. जेवढ्या महत्वाच्या या 47 आहेत तेवढ्याच महत्वाच्या या 2 आहेत. 5 चेंडू आणि आता 2 धावांचं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज स्वरूप, याला पाहतोय आपण. स्ट्रायकर एंडवर अमर गोरे. सोन्या इथे टाकलेला हा चेंडू. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सेमी फायनल मध्ये दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड संघ दाखल. अभिनंदन. गणेशदादा डुमरे यांचंही शुभागमन होतं. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत. गणेशदादा डुमरे युवा मंच जुन्नर तालुका संघाचे ओनर, तुमचं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर यावं दादा ही विनंती. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देऊ आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय अमर गोरे या खेळाडूला. जबरदस्त फलंदाजी, 15 चेंडू 28 धावा ज्या मात्र पाहायला मिळाला. अमर गोरे यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी.